उपवासाचे पापड बघू शकताय कसले छान खुसखुशीत झालेले आहेत. अगदी हे बघा, अगदी छान झालेले आहेत असे मस्त. आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत उपवासानिमित्त खास असं साबुदाणा आणि बटाट्यापासून पळी पापड. साबुदाणा आणि बटाट्याचे पापड करतोय आपण. तर त्याच्यासाठी मी इथं 1 पाव साबुदाणा घेतलेला आहे, स्वच्छ निवडून असा. आता ह्या साबुदाण्यामध्ये आपण गरम पाणी टाकणार आहोत. तर त्याच्यासाठी हा 1 पाव आहे तर अर्धा लिटर पाणी आपल्याला टाकायचं आहे. किंवा जर तुम्ही वाटीनी मेजरमेंट घेतलं तर 1 वाटीला 2 वाटी पाणी असं टाकायचंय. तर इथं 1 बाउल घेतलेला आहे मी, थोडंसं कमी आहे साबुदाणा 1 बाउलला. तर एवढे आपण दुप्पट ह्याच्या पाणी टाकणार आहोत. तर इथं 1 बाउल साबुदाणा आहे, आपण त्याच्या 2 पट पाणी घेतोय. बघू शकता हे 1 आणि हे 2. आपण एवढं पाणी गरम करायला ठेवणार आहोत. आपण इथं पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. एकदम चांगलं उकळून घ्यायचं पाणी. काचेच्या बाउल मधून आपण भांड्यात काढूया साबुदाणा, कारण आपण त्याच्यात आता गरम पाणी टाकतोय. आणि दुसरी गोष्ट की साबुदाणा आपला भिजल्यावर फुगतो आणि त्याच्यासाठी आपण मोठंच भांडं घेतोय. हा साबुदाणा आता आपण धुवून घेऊया. सुरुवातीला साबुदाणा आपला धुवून घेतलेला आहे. बिलकुल ह्याच्यामध्ये थंड पाणी नाही टाकलं, म्हणजे फक्त धुवून घेतला. त्याच्यानंतर आपण पाणी ठेवायचं नाही अजिबात ह्याच्यात थंड. आता आपण गरम पाणी टाकतोय. पाण्याला उकळी येऊन गेलेली आहे. मी गॅस बंद केलेला आहे, तर एकदम छान उकळी आलेली आहे. आता हे पाणी आपण साबुदाण्यामध्ये टाकूया. असंच कडकडीत पाणी अगदी उकळलेलं टाकायचं, थंड टाकायचं नाही, म्हणजे आपले पापड छान होतात असे. थोडं आपण हलवून घेऊया. आणि थंड थोडं झालं, वाफा ह्या थोडंसं हे झालं की आपण त्याच्यावर झाकण ठेवूया. साबुदाणा आपलं बघू शकताय हा केवढा छान झालेला. आत्ताच पाण्यात टाकल्या तर असंच टाकायचं पाणी, म्हणजे छान असा फुगतो. आता ह्याला आपण अगदी 5 ते 6 तास झाकून ठेवणार आहोत. आता प्लेट झाकून ठेवूया. आपला पाव किलो साबुदाणा आहे, त्याच्यासाठी 400 ग्रॅम पर्यंत आपण बटाटे घेऊ शकतो. तर माझा इथं 350 ग्रॅम आहे, म्हणजे तर चालू शकतो. तर आपण हा बटाटा उकडायला टाकूया, उकडून घेऊया. उकडताना छान गरगरीत उकडला असला पाहिजे. आता आपण बटाटे सुद्धा उकडून घेतलेले आहेत आणि आता सोलून घेऊया. अगदी कमी साहित्यात होणारे आपले हे उपवासाचे पापड. तर इथं मी 2 बटाटे घेतलेले आहेत उकडून. आपल्याला मिरची घालायची, आवडीनुसार तुम्ही मिरची घेऊ शकता. मी इथं 3 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि मीठ आवडीनुसार. आता मी इथं 1 बाउल पाणी उकळायला ठेवणार आहे. आपल्याला साबुदाणा आणि बटाटा ज्या वेळेला बारीक करायचा आहे तो, तर त्याच्यासाठी आपल्याला पाणी हवंय. तर हे 1 बाउल पाणी उकळायला ठेवते. आपण ह्याच बाउलनी साबुदाणा भिजत ठेवला होता, तर तेवढे मी पाणी उकळायला ठेवते. इथं बघू शकताय पाणी आपलं गरम झालेलं आहे. वाटणामध्ये किंवा ह्या पेस्ट करताना आपण बिलकुल थंड पाणी वापरायचं नाही. गरम करून थोडंसं कोमट झालेलंच पाणी वापरायचं, नाहीतर आपले पापड फाटू शकतात. साबुदाणा आता बारीक करून घेऊया सुरुवातीला.
थोडा थोडा करून साबुदाणा बारीक करून घ्यायचा. आणि एक बटाटा टाकूया त्याच्यामध्ये. बटाटा बारीक करूया थोडा चमच्यानी, म्हणजे छानशी पेस्ट होऊन जाईल. सुरुवातीला आपण तसंच फिरवून घेऊया आणि मग नंतर पाणी टाकूया. असा आपला साबुदाणा झालेला आहे. हे आता आपण यामध्ये पाणी टाकूया. एक बाउल घेतलं होतं त्याच्यातलं अर्धा ह्यामध्ये पाणी टाकूया आणि नंतर राहिलेलं दुसऱ्या वाटणात टाकूया. आता परत एकदा फिरवून घेऊया. परत एकदा मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला फायनली हे वाटून झालेलं आहे. हे बघू शकताय एकदम छान झाली पेस्ट. पेस्ट या बारीक करायची, एकदम स्मूथ अशी आपल्याला पापड घालायला आले पाहिजेत अशी. जास्त पातळ पण नाही करायची. आता आपण पातेल्यामध्ये काढून घेऊया. लागेल तसं कोमट पाणी घालून पेस्ट करून घ्यायची. आता हे राहिलेले सुद्धा साबुदाण्याचे आपण काढून घेऊया. आणि हा बटाटा सुरुवातीला पाणी न घालता फिरवून घ्यायचं आणि नंतरच पाणी घालायचं. आता यामध्ये आपण मीठ घालतोय. मीठ चवीनुसार. तर मी इथं अंदाजे 1 चमचा घेतलेला आहे. आता यामध्येच आपण मिरच्या सुद्धा घालून घेऊया. आपल्याला 2 ते 3च मिरच्या लागणार आहे, त्याच्यामुळं मिक्सरवर एवढं नाही होणार, त्याच्यामुळे ह्याच्यामध्येच घालूया. आता सुरुवातीला ह्याची पेस्ट करूया आणि नंतर मग आपण कोमट पाणी टाकूया. तर यामध्ये आपण पाणी टाकूया आणि परत एकदा फिरवून घेऊया मिक्सरला. थोडं थोडं करून तुम्ही फिरवून घेतलं तरी चालतंय. मिक्सरला बारीक करून घ्यायचं. हे बघा असं वाटण झालेलं आहे. ह्या प्रकारे असं ठेवायचं. पीठ आपलं थोडंसं घट्टसर झालेलं आहे, कारण साबुदाण्यावर अवलंबून असतं कसा साबुदाणा भिजतो त्याच्यावर. तर थोडं घट्ट वाटतंय मला. आपलं पीठ थोडंसं घट्ट झालं होतं मिश्रण. मी एवढा 1 वाटी गरम पाणी करून घातलेलं आहे. हे जर मिश्रण थोडंसं घट्ट वाटलं तर आपण पाणी घालायचं त्याच्यामध्ये, पण पाणी थंड घालायचं नाही, गरमच घालायचं. आता आपण हे पीठ बघूया. हे बघा पीठ एकदम छान झालेलं आहे. अगदी सहज असे
पापड आपल्याला घालता येतात। असं एखादं भांडं घ्यायचं, प्लेट, आणि बघू शकता इथं असं हे सहज घालता येतात। आपण पापड घालून बघूया। ह्याच्यावरती प्लेट घ्यायची आणि असं घालून बघायचं, सहज असं गोल होतंय का। हे बघा, असं सहज पापड होतोय का बघायचं आणि असं मधून हे ओढायचं। बघू शकताय, म्हणजे आपलं पीठ हे छान झालेलं आहे। प्लेटवर एखादी चमचा घेऊन असं घालून बघायचं, पापड गोल होतात का। हे बघा, अगदी छान होतात असं पापड। बघायचं असं हे। आता आपण हे प्लास्टिकवर घालून घेऊया, पापड उन्हाला घालून घ्यायचे। आपण असं छान प्लास्टिक टाकून घेतलेलं आहे इथं, तर याच्यावरती आपण आता पापड घालायला घेऊया। अशी एखादी आपण पळी घ्यायची बरोबर गोल मापाची आणि घालायला घेऊया। पटापट होतं हे। बघू शकता किती छान येतं, जास्त मेहनत सुद्धा लागत नाही। अशी एकच मापाची पळी घ्यायची, छान असं उन्हात झाले की आपण ठेवायचे। थोडे पसरून घ्यायचं। आपलं पीठ एकदम परफेक्ट झालंय, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट नाहीये। मी आता हे सगळे घालून घेते। इथं आपले सगळे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड झालेले आहेत। उन्हाला लावूया आता पुढं थोडं सरकून। अगदी आज कडकडीत उन्हात वाळवायचे आणि त्याच्यानंतर परत एकदा 4 दिवस आपण छानसं वाळवून घ्यायचे आणि मग आपले पापड तळायला तयार। बघू शकता केवढे छान झालेले आहेत। इथं झाले आपले हे उपवासाचे पळी पापड। अगदी 2 बटाटे आणि पाव किलो साबुदाण्यामध्ये एवढे सारे आपले झालेले आहेत आणि खूप छान झालेले आहेत, पांढरे शुभ्र असे। तर छान, आता आपण हे तळून सुद्धा बघणार आहोत। तळूया। वाव, छान एकदम पांढरा शुभ्र झालेला आहे आपला पापड। बघू शकता हे। हा दुसरा सुद्धा तळून बघितलेला आहे। बघू शकता इथं झाले की नाही आपल्याला वर्षभर असे
बघू शकता इथे अगदी वर्षभर आपल्याला उपवासाला कमी वेळेत आणि तेलाचा अजिबात आपण त्याच्यामध्ये वापर केलेला नाही बनवताना, एक थेंब सुद्धा तेल घातलेलं नाहीये. बघा केवढा मोठा झालाय हा पापड. तर इथं झाली आपली उपवासासाठी खास अशी साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि धन्यवाद.